नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ह्या 24व्या एपिसोडमध्ये आपण आता ॲडमिशन ऑफ पार्टनर हे जे प्रकरण आहे या प्रकरणामध्ये जो गुडविल काढण्याच्या ज्या पद्धती आहेत त्या दोन पद्धती प्रॉब्लेम सहित आपण समजून घेणार आहोत। तर बघा आता कॅल्क्युलेशन ऑफ गुडविल बाय ॲव्हरेज प्रॉफिट मेथड, गुडविल काढण्याच्या दोन पद्धती आहेत आणि त्यांच्याविषयी सूत्र आपण ह्याच्या अगोदरच्या एपिसोडमध्ये मी तुम्हाला दिलेली आहेत। आता आपण सूत्राचा वापर करून प्रत्यक्ष गुडविल कशी कॅल्क्युलेट करायची त्याचा इथे उदाहरण घेऊन अभ्यास केलेला आहे। बघा क्वेश्चन नंबर दिलाय, समीर अँड निशा वेअर पार्टनर्स शेअरिंग प्रॉफिट्स अँड लॉसेस 3:1। म्हणजे हे दोन पार्टनर जुने आहेत, समीर आणि निशा, त्यांचा प्रॉफिट शेअरिंग रेशो आहे 3:1। दे ॲडमिट पूनम फॉर 1/5 शेअर, आणि त्या दोन जुन्या पार्टनरनी पूनम या नवीन एका पार्टनरला धंद्यामध्ये घेतलेला आहे। कशा करता? 1/5 शेअर करता। 1/5 शेअर याचा अर्थ याच्या पुढच्या वर्षापासून जो काही संस्थेला प्रॉफिट होईल त्यातला 1/5 हिस्सा त्या नवीन पार्टनरला द्यायचा असं यांच्यामध्ये ठरलेलं आहे। पूनम would pay cash for goodwill which would be based on 4 years purchase of the past profit of last 5 years। ही जी पूनम आहे तिने ह्या धंद्यामध्ये येताना गुडविल म्हणून जी काही रक्कम आणली आहे ती स्पेसिफिक रक्कम दिली नाही आहे, तर ती कशी गुडविल आणली आहे बघा। मागच्या 5 वर्षाचे जे प्रॉफिट आहेत त्या 5 वर्षाच्या ॲव्हरेज प्रॉफिटच्या 4 इयर्स परचेस, म्हणजे पट, परचेसचा अर्थ इथे पट लागेल, परचेसचा अर्थ खरेदी लागत नाही। म्हणजे 5 वर्षाचा आपल्याला ॲव्हरेज प्रॉफिट काढायचा आहे आणि त्या ॲव्हरेज प्रॉफिटच्या 4 पट करून जेवढी रक्कम येईल तेवढी संस्थेची गुडविल असेल, आणि संस्थेच्या गुडविलला ह्या नवीन पार्टनरच्या शेअरनी आपण गुणू, आणि तो जो गुणाकार येईल तेवढी अमाऊंट जी आहे ती पूनमनी गुडविल म्हणून रोख रक्कम आणली असं आपल्याला इथे गृहीत धरायचं आहे। बघा याच्यामध्ये आन्सर चालू केले आहे, कॅल्क्युलेशन ऑफ गुडविल बाय ॲव्हरेज प्रॉफिट मेथड। पहिल्या स्टेपला ॲव्हरेज प्रॉफिट मेथडनी गुडविल काढताना सुरुवातीला जेवढी वर्ष दिलेली आहेत तेवढ्या वर्षातला आपल्याला ॲव्हरेज प्रॉफिट काढायचा असतो, म्हणजे सरासरी नफा काढायचा असतो। म्हणून पहिल्या स्टेपला सूत्र लिहिले, ॲव्हरेज प्रॉफिट बरोबर टोटल प्रॉफिट भागिले नंबर ऑफ इयर्स। हे टोटल प्रॉफिट जे आहे ते 5 वर्षाचे आहेत, त्याच्यामध्ये एकाही वर्षाचा लॉस वगैरे काय दिला नाही आहे, म्हणून दिलेल्या 5ही वर्षांच्या प्रॉफिटची आडव्या मांडणीने बेरीज केली आहे। बघा 60,000 अधिक 45,000 अधिक 75,000 अधिक 30,000 अधिक 45,000 आणि त्याला भागिले 5 वर्ष केलेली आहेत आपण, कारण 5 वर्षांची माहिती दिलेली आहे। या 5ही वर्षांच्या प्रॉफिटची एकूण बेरीज आली आहे 2,55,000 आणि त्याला भागिले केले 5, त्याच्यामुळे 5 वर्षाचा ॲव्हरेज प्रॉफिट आला आहे 51,000। आणि दुसऱ्या स्टेपला गुडविल ऑफ द फर्म, संस्थेची गुडविल काढताना जेवढा ॲव्हरेज प्रॉफिट आला आहे त्या ॲव्हरेज प्रॉफिटला आपल्याला नंबर ऑफ इयर्स परचेस, म्हणजे जेवढी वर्षांची पट सांगितली असेल तेवढ्या पटीने आपल्याला गुणायचं आहे। इथे म्हटले 4 इयर्स परचेस म्हणजे चौपट, म्हणून गुडविल काढताना ॲव्हरेज प्रॉफिटला 4 वर्षांनी गुणले, म्हणजेच ॲव्हरेज प्रॉफिटची 4 पट केली आहे। म्हणून 51,000 गुणिले 4 बरोबर 2,04,000। 2,04,000 ही संपूर्ण संस्थेची गुडविल आली आहे। आणि आता आपल्याला त्या गुडविल मधला पूनमचा शेअर काढायचा आहे, म्हणून सो गुडविल ब्रॉट इन बाय पूनम बरोबर गुडविल ऑफ द फर्म गुणिले पूनम शेअर। मग गुडविल ऑफ द फर्मच्या खाली भरले 2,04,000 आणि गुणिले त्याला पूनमचा शेअर दिला आहे 1/5, म्हणून 2,04,000 गुणिले 1/5 म्हणजे छेदाला 5 आहेत, म्हणजेच भागिले 5 करायचे आहेत, तेव्हा आले 40,800। म्हणून 40,800
हे एवढी जी रक्कम आहे तेवढी रक्कम ह्या पूनमनी रोख स्वरूपात गुडविल म्हणून आणलेली आहे. हे तुमचं कॅल्क्युलेशन झालं ॲव्हरेज प्रॉफिट मेथडनी. आता आपण दुसरा एक प्रॉब्लेम छोटा घ्यायचा आहे. त्या प्रॉब्लेममध्ये आपल्याला सुपर प्रॉफिट मेथडनी गुडविल कशी कॅल्क्युलेट करायची त्याचा अभ्यास करायचा आहे. म्हणून इकडे दिले बघा कॅल्क्युलेशन ऑफ गुडविल बाय सुपर प्रॉफिट मेथड. इथे बघा फाइंड आउट द व्हॅल्यू ऑफ गुडविल फ्रॉम द फॉलोइंग इन्फॉर्मेशन बाय युजिंग सुपर प्रॉफिट मेथड. म्हणजे खालील माहितीचा आधार घेऊन आपल्याला सुपर प्रॉफिट मेथडनी गुडविल कॅल्क्युलेट करायला सांगितले आहे. इथे पण आपल्याला 5 वर्षांचे प्रॉफिट दिले आहेत आणि त्या प्रॉफिटमध्ये चौथ्या वर्षामध्ये म्हणजे 2016-17 या वर्षामध्ये 20,000 एवढा लॉस दिलेला आहे. आणि पुढे दिले कॅपिटल एम्प्लॉईड इज ₹1,75,000. कॅपिटल एम्प्लॉईड याचा अर्थ या संस्थेमध्ये आतापर्यंत पार्टनरनी गुंतवलेलं एकूण भांडवल. पुढे दिले नॉर्मल रेट ऑफ रिटर्न इज 12%. नॉर्मल रेट ऑफ रिटर्नचा अर्थ होतो आपली संस्था ज्या उद्योगधंद्यामध्ये आहे त्याच उद्योगधंद्यामध्ये इतर ज्या काही संस्था आहेत त्या संस्थांना सर्वसामान्यपणे होणारा प्रॉफिट त्याला म्हणायचं नॉर्मल प्रॉफिट. त्या नॉर्मल प्रॉफिट काढण्यासाठी त्याचा रेट दिला आहे तुम्हाला 12%. त्यालाच आपण म्हणतो NRR. पुढे दिले गुडविल इज टू बी व्हॅल्यूड ॲट 2 years परचेस. इथे पण परचेसचा अर्थ खरेदी लावायचा नाही आहे तर पट लावायचा आहे. 2 years परचेसचा अर्थ होतो दुप्पट ऑफ द सुपर प्रॉफिट. म्हणजे जो आपण सुपर प्रॉफिट काढू त्या सुपर प्रॉफिटच्या दुप्पट असेल संस्थेची गुडविल. बघा आन्सर कॅल्क्युलेशन ऑफ गुडविल बाय सुपर प्रॉफिट मेथड. तर सुपर प्रॉफिट मेथडनी गुडविल कॅल्क्युलेट करताना आपल्याला 4 स्टेप आहेत. त्याच्यामध्ये पहिल्या स्टेपला आपल्याला ॲव्हरेज प्रॉफिटच काढावा लागतो. म्हणून पहिल्या स्टेपला ॲव्हरेज प्रॉफिटचं सूत्र दिलं आहे टोटल प्रॉफिट भागिले नंबर ऑफ इयर्स. आता इथे टोटल प्रॉफिट म्हणजे 4 वर्षाचे प्रॉफिट आहे. पहिलं वर्ष, दुसरं वर्ष, तिसरं वर्ष आणि 5वं वर्ष. चौथ्या वर्षामध्ये लॉस आहे. म्हणून ज्या वर्षामध्ये प्रॉफिट आहे ते प्रॉफिट ॲड केलेत आणि ज्या वर्षी लॉस आहे ते वर्ष आपण मायनस करून दाखवलं आहे. बघा 40,000 अधिक 47,500 अधिक 55,000 आणि वजा 20,000 ठेवलेत कारण 20,000 चौथ्या वर्षामध्ये लॉस आहे आणि परत पुढे 5व्या वर्षामध्ये प्रॉफिट आहे म्हणून तो ॲड करून दाखवला आहे. आणि 5 वर्षाची एकूण माहिती दिली होती म्हणून त्याला भागिले 5 ठेवलेत. आता प्लस वाले जे आहेत ते प्रॉफिट आहेत. त्या प्रॉफिटची एकूण बेरीज झाली आहे 1,85,000 आणि त्यातून चौथ्या वर्षाचा एक लॉस आहे तो आपण वजा केला आहे 20,000 म्हणून 1,85,000 वजा 20,000 त्याला भागिले ठेवले 5 आणि वजा बाकी आली आहे 1,65,000 भागिले 5 बरोबर 33,000. हा आला आहे एकूण 5 वर्षाचा ॲव्हरेज प्रॉफिट. आता सुपर प्रॉफिट मेथडने गुडविल काढताना दुसऱ्या स्टेपला आपल्याला काढावा लागतो नॉर्मल प्रॉफिट. तर नॉर्मल प्रॉफिटचं सूत्र आहे नॉर्मल प्रॉफिट बरोबर कॅपिटल एम्प्लॉईड म्हणजे गुंतवलेले भांडवल आणि गुणिले NRR छेद 100 म्हणजेच नॉर्मल रेट ऑफ रिटर्न दिलाय आपल्याला 12%. म्हणून कॅपिटल एम्प्लॉईड खाली भरलंय 1,75,000 जे तुम्हाला प्रॉब्लेम मध्ये दिलाय बघा 1,75,000 आणि गुणिले NRR छेद 100. NRR दिलाय 12%. टक्केवारी म्हटलं की आपण छेदाला 100 लिहितो म्हणून 1,75,000ला ठेवले गुणिले 12/100 तेव्हा गुणाकार आला 21,000. 21,000 आला आपला नॉर्मल प्रॉफिट. तिसऱ्या स्टेपला आपल्याला काढायचं आहे सुपर प्रॉफिट. तर सुपर प्रॉफिटचं सूत्र आहे बघा सुपर प्रॉफिट बरोबर ॲव्हरेज प्रॉफिट वजा नॉर्मल प्रॉफिट. ॲव्हरेज प्रॉफिट आला होता आपल्या पहिल्या स्टेपला 33,000 वजा नॉर्मल प्रॉफिट आला होता दुसऱ्या स्टेपला 21,000. या दोघांची वजाबाकी आली आहे 12,000 म्हणून सुपर प्रॉफिट आलाय 12,000. आणि ह्या सुपर प्रॉफिटच्या 2 years परचेस म्हणजे दुप्पट
आहे संस्थेची गुडविल, म्हणून गुडविल बरोबर सुपर प्रॉफिट गुणिले नंबर ऑफ इयर्स परचेस, म्हणून सुपर प्रॉफिट ठेवला 12,000 आणि त्याला गुणिले दुप्पट म्हणून 2 ठेवलेत, तेव्हा गुडविल आली आहे 24,000. मागच्या एपिसोडमध्ये ॲव्हरेज प्रॉफिट मेथडची आणि सुपर प्रॉफिट मेथडची सर्व सूत्र जी आहेत ती लाईनीमध्ये तुम्हाला दिली होती. त्याचा वापर आपण इथे उदाहरण घेऊन केलेला आहे.